मनोज जरांगे पाटील यांची मंत्री बावनकुळे यांच्यावर थेट टीका, पण मंत्री उदय सामंत पहा थेटच काय म्हणाले। नमस्कार मित्रांनो, महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आता जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे। या टीकेनंतर आता शिवसेनेचे मंत्री व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांना काय सल्ला दिलेला आहे, पहा नेमकं काय म्हणलेत मंत्री उदय सामंत। त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि पहा काय म्हणलेत मंत्री उदय सामंत। जी समिती आहे ती सन्माननीय हायकोर्ट, सन्माननीय सर्वोच्च न्यायालय त्या दोन न्यायालयाच्या अधिपत्याखाली चालते। त्याच्यामुळे कोणाचाही तिथे राजकीय हस्तक्षेप नसतो, हे निर्विवाद सत्य आहे। एक महत्वाची गोष्ट अशी आहे की बावनकुळे साहेब हे राज्याचे सिनियर मंत्री आहेत। माझी मनोज दादांना ही विनंती आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मराठा समाजावर अन्याय होईल अशी कुठची भूमिका आम्ही कधी घेतलेली नव्हती, त्याच्या पुढे देखील आम्ही घेणार नाही। परंतु जे सिनियर मंत्री आहेत, संविधानिक पद त्यांच्याकडे आहे, त्यांच्याबद्दल बोलताना थोडं संयमानं बोललं पाहिजे, कारण शेवटी ते मंत्री आहेत। या सगळ्या प्रोसिजरमध्ये त्यांनी देखील सांगितले की मी कुठेही कोणाचा जात पडताळणी अर्ज अवैध करा अशा मी सूचना दिलेल्या नाहीत। त्यामुळे मी वारंवार सांगतो की मनोज दादा जरांगेंचा जर काही गैरसमज झाला असेल तर आम्ही नक्की त्यांना भेटून दूर करू, त्यांच्याशी बोलून दूर करू। परंतु अनेक वेळा शिंदे साहेबांनी देखील सांगितले, देवेंद्रजींनी देखील सांगितले की ओबीसी समाजाचं काहीही कमी न होता मराठा समाजाला जे द्यायचं आहे ते आम्ही देऊन दाखवू। तो देण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी देखील केलाय, देवेंद्र। मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळे मराठा समाजातील बांधवांना आरक्षणाचे दाखले मिळत नसल्याचा आरोप करत त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केलेली आहे। त्यांची खिल्ली उडवली देखील जात आहे। यावर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी त्यांना सल्ला दिलेला आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद। आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।